नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. कैलास पासून जगताप, राहणार कलगाव, तालुका जिल्हा हिंगोली. यावर्षी तुम्ही तुमच्या शेतासाठी मल्टीप्लायरचा वापर केलाय. हो, तर किती एकर क्षेत्र होतं तुमचं? आमचं 2.25 एकर. 2.25 एकर. तर 2.25 एकरासाठी किती किलो मल्टीप्लायर म्हणजे महिन्याला किती किलोचा वापर झाला? महिन्याला एकरी एकरी 1 किलो. एकरी 1 किलो म्हणजे 2 एकराला 2 किलो. 2 किलो म्हणजे सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याला हो, तर शेवटपर्यंत किती किलो मल्टीप्लायर गेला? शेवटपर्यंत जवळपास आम्ही एका एकरी समजा 8 किलो. 8 किलो म्हणजे 2 एकराला 16 किलो गेला. 16 किलोचा मल्टीप्लायर. जवळपास वरची 1.25 एकर म्हणलं तरी 20 किलो मल्टीप्लायर सहज हो. तुमचं गेलेलं आहे. हो. तर मल्टीप्लायर वापरून तुमच्या पिकामध्ये किंवा तुम्ही जे दरवर्षी रासायनिकचा खर्च करा त्याच्यामध्ये काय फरक जाणवला? खर्च म्हणजे निम्म्यात कमी आला ना, एकदम हा हा निम्म्यामध्ये कमी आला. हा. एकदम म्हणजे रासायनिक खताचा थोडा थोडा वापर केला. हा. फक्त 2 वेळेस रासायनिक दिलं, बाकी पूर्ण मल्टीप्लायर दिलं. तर जवळपास आज तुम्ही हळद काढलेली आहे. हो, तर आता ही एवढा जो ढीक पडलेला आहे हो. तर हे म्हणजे जवळपास 2 एकराची काढणं चालू आहे पण एकेरी झालेला आहे. हो, एकरी झालेला आहे. एकेरी झालेला आहे. तर आपल्या जवळपास 6 ट्राली शेंग निघाली. 6 टोली एकेरी शेंग निघालेली आहे. हो. आणि बंडा किती टोली झालेला आहे? बंडा आपला 3 ट्राली. 3 टोली बंडा झालेला आहे. तर आज तुम्ही तुमच्या हातामध्ये या शेंगा घेतलेल्या शेंगामध्ये तुम्हाला काय फरक जाणार दरवर्षी म्हणे या वर्षी मध्ये काय फरक आहे? नाही, दरवर्षी प्रमाणापेक्षा यावर्षी मालामध्ये साईज बनलेली आहे हा खूप, आणि क्वालिटी बी एकदम कडक माल झालेला आहे. हा आणि शेंग बी कडक म्हणजे निबर झालेली. हा यावर्षी गेल्या वर्षी मालापेक्षा म्हणजे लय फरक आहे. लय फरक आहे. हो. जवळपास मल्टीप्लायर वापरून हो, एकदम रिझल्ट चांगला आहे. समाधानी आहात? रिझल्ट आहे. मल्टीप्लायर वापरून समाधानी आहात? हो, 100% रिझल्ट आहे मल्टीप्लायर. इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता? हे त्यानं प्रत्येक क्षेत्राने वापरा पाहिजे. जमिनीची सुपीकता एक म्हणजे राणा चांगली नरमपणा आहे. हा असे दरवर्षी जे ढकलूट आहेत ते नाही. चिंबक जमीन आहे पण आमची यावर्षी, तरी पण माल चांगला निघाला. आणि दरवर्षी किती उत्पन्न व्हायचं बरं तुम्हाला? दरवर्षी 15-16 क्विंटलचा आवरेज येऊ लागला. 20च्या वर जाय निघालं बस. जास्ती सोय पुन्हा रासायनिक लय द्यावं लागलं ना. हा तर यावर्षी रासायनिक कमी केलेलं आहे रासायनिक म्हणजे एकदम कमी, 50%च्या आतच आलेले. आणि तुम्ही दरवर्षी पेक्षा यावर्षी उत्पन्न किती वाढेल असे तुम्ही जे शेंगाची कांडी वगैरे असेल एकरी यावर्षी जवळपास 20 क्विंटलच्या वरच जाईल आपलं. 20 क्विंटलच्या वरी जाईल म्हणजे एकरी 4 ते 5 क्विंटल मध्ये सहज तुम्हाला उत्पन्न मिळेल. म्हणजे 25 क्विंटल होईल आपल्याला बेनेट होऊन सगळं. ओके हा. म्हणजे एका एकरला 25 क्विंटल. एका एकरला 25 क्विंटल. 25 क्विंटल म्हणजे 2 एकरला 50 क्विंटल होईल यापेक्षा आहे. मल्टीप्लायर वापरून 100% समाधान आहे. 100% समज. आता पुढच्या वर्षीचं काय नियोजन आहे? पुढच्या वर्षीचं या वर्षी जास्त वापरायचं, म्हणजे प्रत्येक पिकाला वापरायचं. ओके म्हणजे सोयाबीन तूर हरभरा जे काय असं सर्व प्रत्येक पिकासाठी याचा वापर पिकाला करणार. जमीन सुपीकता एक तर जमीन नरम राहिली. हा. प्रत्येक पिकाला वापरायचं. ओके थँक्यू धन्यवाद.